कोण म्हणलं तुम्ही तर म्हणता पॉईंट मग क्लोज करा अकाउंट. कसं होईल? का क्लोज नाही होणार? 470 जे भरायचे राहिले ते कसले भरायचे पण कसले मायनस मध्ये म्हणजे मायनस मिनिमम बॅलन्स डिटेल दिलेत ना. मिनिमम बॅलन्स तुम्ही झिरो मध्ये घेताय आणि आले अकाउंट होल्डर इथं आहे असं कोणता रूल नाहीये. असं कुठला नाही नाही तुम्ही सांगा मायनस मध्ये माझं अकाउंट आहे झिरो बॅलन्स दाखवताय तुम्ही आरबीआय ला हे करताय. करा ना तुम्ही कंप्लेंट मला स्टेटमेंट द्या ना. स्टेटमेंट माझ्या स्टेटमेंट मध्ये मला तुम्ही जे देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये जे चार्जेस लागले ते चार्जेस मला स्टेटमेंट द्या. तेवढंच मागतोय तुम्हाला तुम्ही ते पण देत नाही. चार्जेस पण डिटेल दिलेले नाही दिलेलं तुम्ही स्क्रीनशॉट दिलं सर स्टेटमेंट नाहीये त्याचे. सही केलेली ऑथेंटिकेट आहे सर तुम्ही स्टेटमेंट मध्ये तुम्ही ज्या ज्या तारखेला मला चार्जेस लावले त्या चार्जेस त्याच्यामध्ये कोणतंही लिहिलेलं नाही. कुठे लिहिलं त्याच्यामध्ये चार्जेस? नीट रेकॉर्ड करा. हा नीट करतो. एक्सप्लेनेशन ऐकून घ्या. हे जे चार्जेस आहेत ते व्यवस्थित तुम्ही पैसे भरा त्याच्यानंतर क्लोज होईल. आलं का? ह्या चार्जेस मध्ये मला तुम्ही फक्त एवढंच सांगा. हा नीट करतो. मला आहे ना या स्टेटमेंट मध्ये जे चार्जेस लावलेले आहेत तुम्ही कसले चार्जेस लागले काय लागले काहीच नाही लिहिलेले याच्यामध्ये सर. हे त्याची डिटेल पाहिजे. हो ते तुम्हाला देऊ एक हा एक चार्जेस डेट वाईज मला तेवढं स्टेटमेंट तेवढंच मागतोय मी तुम्हाला. ते देऊ ना तुम्ही. आणि कारण आरबीआय म्हणता मायनस मध्ये अकाउंट जाऊ शकत नाही. तुम्ही म्हणतात मायनस 400 रुपये बॅलन्स भरा तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही अकाउंट क्लोज करता. तुम्ही सांगताय सर मायनस मध्ये अकाउंट 470 रुपये मला आता सांगितलं त्यांनी. हे 470 आहेत ना. हा तर कसलं मायनस मध्ये घेतलंय ना तुम्ही अकाउंट आता? नाही ना पॉझिटिव्ह मध्येच आहे. कोण म्हणलं? तुम्ही तर म्हणता पॉईंट मग क्लोज करा अकाउंट. कसं होईल? का क्लोज नाही होणार? 470 जे भरायचे राहिले ते कसले भरायचे पण कसले मायनस मध्ये म्हणजे मायनस मिनिमम बॅलन्स डिटेल दिलेत ना. मिनिमम बॅलन्स तुम्ही झिरो मध्ये घेताय आणि त्याचे तुम्ही मला चार्जेस लावता आणि ते भरा पहिले मग अकाउंट क्लोज करता असं म्हणणं आहे तुमचं. कुठेही जाऊ. हा मिनिमम बँकेमध्ये जावा. म्हणजे आरबीआयच्या रूलला तुम्ही मान्य करत नाही. आरबीआयचाच रूल आहे हा. काय की मिनिमम बॅलन्स असला तरी मायनस मध्ये अकाउंट घेऊन जा अकाउंट भरून घ्या पैसे भरून घ्या. आरबीआयने सांगितलेलं आहे. आरबीआयने काय सांगितलंय? सांगितलेलं आहे जे काय चार्जेस आहेत ते रिकव्हर झाल्याशिवाय अकाउंट क्लोज करता येणार नाही. हा तर मिनिमम बॅलन्सचे चार्जेस लावून तुम्ही अकाउंट मायनस मध्ये करा. हा व्हिडिओ आरबीआयला हो आरबीआयला पाठवते का ना पाठवतो तुम्ही ते बद्दल काही नाही. ते मी ठरवून कोणाला पाठवायचं कोणाला नाही टाकायचं. हा स्टेटमेंट मला डिटेल द्या. हे दिलेलं या नाही त्याच्यामध्ये काहीच लिहिलेलं